कुणाच्या मनात काय असतं, कुणाच्या काय. आपण काही बोलू नये. काय झालं मोठ्या बाई? आमचं काही चुकलं का? नाही हो, आमची मैना की नाही जरा फटकळच आहे. पण तुम्ही दिसता मोठा गोड हो. आता गळ्यात आणखी काही साजेसं घातलं म्हणजे झालं. थांबा हा. वा, आता हे रूप इकडच्या स्वारींना दाखवलं की झालं. नको मोठ्या बाई, मला भीती वाटते. भीती? आणि इकडच्या स्वारीची? चला. हे काय, विश्रांती घेतो म्हणालात आणि कामच का करत बसलात? नाही, विश्रांती चालली होती. हे आपलं बसल्या बसल्या पत्रव्यवहार पाहत होतो. आणि आमच्या बरोबर पाहिलं का कोण आलंय ते? अरे वा, धाकटी बाई, या या या, लाजू नका, या. दिसते की नाही अगदी चैत्र गौर? दिसते तर, पण आज या प्रहरी नटण्याचं कारण? त्या नाही नटल्या. बदामी महालातून आनंदी काकी साहेबांनी नटवून पाठवलं आणि म्हणाल्या, नव्या पेशवीनबाई कशा दिसतात ते दाखवून तरी ये एकदा. नवी पेशूनबाई? अगं अगं पाया पड ना. अखंड सौभाग्यवती भव. पण आता पेशवीणबाई म्हटल्यावर आम्हीच तुम्हाला मुजरा करायला हवा. इश्य, आम्ही नाही जा. लाजाळूची वेळ आहे नुसती. आपलं काम चालू दे, आम्ही येतो. थांब रमा, इकडे ये. रमा, गंगेच्या गळ्यातला दागिना आम्ही ओळखला. आनंदी काकूंचा दुष्ट हेतू लक्षात येऊन देखील तू धाकट्या बाईचं कौतुक केलंस. हे कसं जमलं रमा? अगं, एवढं मोठं मन तर आमचं देखील नाही. सरकार, ये हमीरा, ठेव इथं. आणि बघ, ताराशी उभा राहा. जी सरकार. हे काय, शेगडी कशासाठी? म्हणजे वातावरण जरा उबदार राहतं ना. सध्या प्रकृतीची अगदी काटेकोरपणे काळजी घेणं चालू आहे. खरंच? बरं वाटलं. येतो आम्ही. सरकार, सखाराम बापू वकील आलेत. पाठव त्यांना आत. जी सरकार. मुजरा श्रीमंत. या बापू. आत्ता आम्ही आपलीच आठवण काढत होतो.
अगदी योग्य वेळी आलात. हुकूम व्हावा श्रीमंत. बसा बापू बसा. आज काही विशेष श्रीमंत? ते नंतर. प्रथम आपण काय काम काढून आलात ते सांगा. आपली परवानगी घ्यायला आलो होतो श्रीमंत. परवानगी कशाची? आपण फिरंगी वैद्य कनिंगहॅमचं औषध घेता? आपली परवानगी असेल तर मीही घेईन म्हणतो. आमच्या परवानगीची गरज नाही बापू. तुम्ही त्यांचं औषध जरूर घ्या. पण बापू, एक गंमत पाहिलीत? आम्ही कनिंगहॅमचं औषध बंद करीत आहोत आणि नेमक्या त्याच वेळेला तुम्ही ते सुरू करत आहात. आपण फिरंग्याचं औषध बंद केलं श्रीमंत का? बापू, आम्ही पेशवे. आमचा आजारी सार्वजनिक होतो. टोपीवाल्यांचं औषध घेतलं तर तो अनाचार होतो असं काही सरदारांचं आणि आश्रितांचं मत पडलं. परत गंगा वैद्यांचं औषध सुरू करावं असा त्यांनी आग्रह केला. आम्ही तो मान्य केला. पण तुम्ही त्यांचं औषध जरूर घ्या बापू. निश्चित गुण येईल. त्याशिवाय आता अन्य मार्गच नाही श्रीमंत. का? इतका त्रास होतो? काही विचारू नका. एकदा गुडघे धरले की असह्य काळा येतात. उठता बसता देखील येत नाही. हसलात श्रीमंत. खोटं वाटतं. नाही बापू, आम्ही त्यासाठी नाही हसलो. बापू, मरणांती नरक या कल्पनेवर आमचा कधीही विश्वास बसला नाही. आपण या जन्मात जी कर्म करतो ती याच जन्मी याच देही भोगावी लागतात याची आम्हाला पूर्ण खात्री वाटते. निरनिराळ्या व्याधींच्या रूपानं ती कर्म प्रगटतात आणि निमूटपणे भोगावी लागतात. त्याचं आम्हाला हसू आलं. का बापू, गप्प बसलात? क्षमा असेल तर मोकळेपणानं बोलतो. बोला बापू, आम्ही मनावर नाही घेणार. माझंही आपल्यासारखंच मत आहे श्रीमंत. पण याचा उलगडा होत नाही की आमच्यासारख्यांना साधा संधिवात धरावा आणि आपल्यासारख्यांना मात्र राजयक्ष्मासारखा दुर्धर रोग जळावा, हेच ना? बापू, आपल्यासारख्या बुद्धिमान व्यक्तीच्या हे सहज ध्यानी यायला हवं होतं. अहो, आपल्यासारखे अनेक लोक आमच्या पदरी. आमच्या नावाखाली त्यांच्या अनेक बऱ्या वाईट गोष्टी चाललेल्या असतात आणि त्याचा दोष पर्यायानं आमच्या माथी येतो. म्हणून तर आपल्यासारख्यांची सुटका केवळ संधिवातावरती होते आणि आपल्यासारख्या अनेकांचं, शेकडोंचं धनीपण चालवणाऱ्या आमच्यासारख्यांना राजयक्ष्मासारख्या थोरल्या रोगाला तोंड द्यावं लागतं आणि कदाचित अल्पायुष्य होण्याचं भाग्य लाभतं. नाही श्रीमंत, नाही. मी त्या उद्देशानं आपल्याला विसरून जा बापू, विसरून जा. आम्ही हे रागावून नाही बोलत. आता कुणावरही राग धरावा असं नाही वाटत आम्हाला बापू. गजानन. श्रीमंत, विश्रांती घ्यावी. काय आरंभलं हे? विश्रांतीसाठी आम्ही थेऊरला जाण्याचं योजलंय बापू. श्रीमंत, ही कागदांची बाब स्वतः नष्ट करण्या इतकी महत्वाची आहे? महत्वाची? बापू, आमच्या दरबारी जे निष्ठावंत सेवक सरदार मानकरी आहेत त्यांच्या बेईमानपणाचे पुरावे आम्ही नष्ट करतो आहोत. हे जर बेईमानपणाचे पुरावे असतील तर ते नष्ट करण्याऐवजी बेईमानांना फासावर देणं योग्य होईल. फासावर? असं करणं योग्य ठरेल म्हणता? अलबत.
वाचा हे पत्र बापू. काय झालं बापू? कसलं पत्र आहे? आमचंच पत्र आहे, निजामाला लिहिलेलं. यात निजामाकडनं आम्हाला मिळालेल्या पैशाचा उल्लेख आहे. आणा ते पत्र इकडं. श्रीमंत, श्रीमंत. जाऊ द्या बापू, जाऊ द्या. यासाठी आम्ही नाही तुमची आठवण काढली. आज्ञा श्रीमंत. बापू, आज आम्हाला तुमचा सल्ला हवा आहे. आमचा? होय बापू, तुमचा आणि तुमचाच फक्त. तुमच्या निरपेक्ष सल्ल्यावरती आम्ही नेहमी खुश असतो. आजही आम्हाला तशाच सल्ल्याची अपेक्षा आहे. आज्ञा करावी श्रीमंत. बापू, आमची तब्येत ही अशी, त्यातून दौलतीची चिंता आमचं काळीच पोखरून काढते. बाहेरचे शत्रू कोणताही राज्यकर्ता निपटून काढेल बापू, पण या अंतस्थ शत्रूंपासून आम्ही कसे निपटणार? या गर्भेदापासून आम्ही कसा बचाव करायचा बापू? आमची ती चिंता कशी दूर होईल? श्रीमंत, आपल्या प्रश्नाचा रोख मी समजलो. आपल्याला या चिंतेपासून मुक्ती हवी असेल तर आमच्या सारख्यांना घरी बसवावं. राजकारणात लुडबुड करू देऊ नये. चौक्या पहारे जारी करावे. हाच आमचा सल्ला आहे. वाह बापू, वाह. बापू, आम्ही तुमच्याकडून स्पष्ट सल्ल्याची अपेक्षा केली होती आणि तुम्ही ती पूर्ण केल्याबद्दल आम्ही तुमचे ऋणी आहोत. ज्या वेळेला आम्हाला अशा सल्ल्याची गरज पडेल त्यावेळेला आम्ही तुमच्याकडेच येऊ. खात्री बाळगा. बापू, आपण रागावलं तर नाही? श्रीमंत, आपली मर्जी असेल तर कारभारी पद काय किंवा नजर कैद काय, दोन्ही सारखेच. आपली इच्छा तोच आमचा आनंद. आता आज्ञा व्हावी. या बापू, आजपासून आपल्या सल्ल्याप्रमाणे आपण आमच्या नजर कैदेत आहात. तशी आज्ञा. कसा म्हणजे? गंगोबा, दंडाला काढण्या पडल्याबरोबर मुजरा करायची दरबारी रीत विसरलाच वाटतं. राहू द्या शास्त्री बुवा. शास्त्री बुवा, आपण काढण्या कोणाला लावतो? तिसऱ्या दर्जाच्या हीन कैद्यांना, अट्टल गुन्हेगारांना. कारण मुजरा न करता येणारे त्यांचे उन्मत्त हात कलम होण्यासाठी जन्माला आलेले असतात. शास्त्री बुवा, चौकशीला सुरुवात होऊ द्या. गंगोबा, आपण होळकरांचे मातब्बर सरदार. आपल्याकडून राजनिष्ठेची अपेक्षा होती, पण या बाबतीत आजवर आपल्याकडून काही विचार झालेला ध्यानी येत नाही. त्या उलट पेशवाईत आमच्या विरुद्ध आमच्या काकांनी जी बगावत केली
त्यात तुम्ही त्यांना सामील झालात. खरं पाहता दौलतीशी बेईमानी करणाऱ्याला आम्ही हत्तीच्या पायीच द्यायला हवा. तरीही आपल्या वयाचा आणि मानाचा मुलायजा राखून आम्ही आपल्यावरती 30 लाखांची खंडणी जारी केली. नाना, त्यातली किती रक्कम यांनी भरली? अद्याप नाही श्रीमंत. त्याशिवाय आपण आमच्या काकांना चारण मारण मंत्र तंत्र सारख्या नीच गोष्टी करायला प्रवृत्त केलत. या सर्व आरोपांबद्दल आपल्याला काही म्हणायचं आहे? वा श्रीमंत वा, या काढण्या घालून आम्हाला आपल्या समोर बांधून आणण्यात आलाय आणि देखावा मात्र अस्सल न्यायदानाचा आहे. कशाला असला मानभवीपणा करता? त्यापेक्षा मनातही ते सरळ सरळ करून का टाकत नाही? तात्या, हे आमच्या प्रश्नाचं उत्तर नव्हे. तुम्हाला जे विचारण्यात आलंय त्याचीच उत्तर द्या. इतर काही बोलण्याचा तुम्हाला अधिकार पोचत नाही. आपल्या प्रश्नाची उत्तरं फार सोपी आहेत श्रीमंत. तांत्रिक मांत्रिक आणि त्याचा तो भयानक विधी कधी कोणाला कोणावर लादता येईल का? धन्याची संमती आणि तातडीची आज्ञा झाल्याखेरीज माझ्यासारखा सेवक असल्या भानगडीत नाक कशाला खुपसेल? तेव्हा नरमुंडेश्वर प्रकारात माझा वाटा किती आणि त्यांचा, आपल्या काकांचा वाटा किती हे त्यांनाच विचारल्यास उत्तम. काय? योग्य ते खुलासे आम्ही त्या त्या व्यक्तींना योग्य वेळ येताच विचारू. त्यासाठी आपल्या सल्ल्याची आवश्यकता नाही. कारण आपल्यासारखे सेवक थुंकी झेलता झेलता ती या बोटावरची त्या बोटावर फार कौशल्यानं करतात हे रघुनाथरावांना कधी कळलं नाही. हे त्यांचं दुर्दैव. असो, आपल्या खंडणीविषयी काही बोलणार आहात? श्रीमंत, फासे उलटे पडले म्हणून आम्हाला सजा देतात. ठीक आहे, मग आम्हालाही एक प्रश्न विचारू द्या की आपल्या विरुद्ध आम्ही ज्यांना सामील झालो त्या राघोबा दादांना काय खंडणी जारी केली? दादासाहेबांना? गंगोबा, दादासाहेबांची गोष्टच निराळी. अहो, ते एक शूर लढवय्य सेनानी. मराठी राज्यासाठी अटकेपार जाण्याचे यश त्यांनी संपादन केलं आहे. दैव योगानं का होईना पण तेवढं एक तरी श्रेय त्यांच्या खाती जमा आहे. आपण केलेली एखादी तरी गोष्ट अशी सांगा की ज्यासाठी आपली खंडणी कमी करावी. बोला गंगोबा, बोला. काय बोलायचं श्रीमंत? घरातच कलह माजलाय आणि आमच्या सारख्यांच्या कृत्याचं समर्थन चाललंय, तेही नेमकं विरुद्ध बाजूच्या माणसांसमोर. अशा परिस्थितीत आम्ही जर काही समर्थन दिलं तर ते समजायला हवं ना. नाही, श्रीमंतांना 30 लाखाची गरज असेल पण याचा अर्थ असा नाही की ती गरज फक्त आमच्यावरच लादली जावी. घरात सापाला दूध पाजून वाढवायचं आणि दोरीला साप साप म्हणून झोडपायचं. वा गंगोबा वा, ज्यांच्या तुकड्यांवरती वाढलात त्यांना साप म्हणण्यापर्यंत तुमची मजल गेली. आता तुमच्याकडून कुठल्याच नैतिक निष्ठेची अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही. आता आम्हाला फक्त एवढंच हवंय, आपल्या खंडणीची भरपाई. खंडणी? कसली खंडणी? पेशवे स्वतःला राजे समजतात का काय? जी किंमत होळकरांची तीच पेशव्यांची. खंडणी मागायची झाली तर ती छत्रपतींनी मागावी. पेशव्यांना तो हक्क पोचत नाही. अधिकार? पेशव्यांचा अधिकार? पेशव्यांचा अधिकार विचारणारी तुझी माजुरी जबान आम्हीच बंद करतो. शांत शांत राहा श्रीमंत. आपलं प्रकृतिमान पाहून हे धाडस केलं श्रीमंत. गंगोबा सारख्या यक्कांची स्वार्थी माणसावर आपल्यासारख्याने हात टाकणं उचित नाही. आवरावं स्वतःला श्रीमंत. याला घेऊन जा आणि दिल्ली दरवाजा समोर नेऊन उभा करा. राजद्रोहाची जात काय असते हे लोकांना कळू द्या. आणि 30 लाख खंडणीपैकी पैन पै वसूल होईपर्यंत या नगरच्या किल्ल्यात अंधार कोठडीत खितपत ठेवा. जशी आज्ञा श्रीमंत.